श्री गुरुभ्यो नमः हरिः ओम् देवं नारायणं नत्वा सर्वदोषविवर्जितं परिपूर्णं गुरुंश्चापि गीतार्थं वक्ष्यामि लेशतः श्रीशपादाम्बुजासक्तः करुणापूरशीतलः मध्वाख्यो मरुदंशो मे सन्तापान् हन्तु सन्ततम् आनन्दतीर्थोपदिष्टो निधिर्नारायणाह्वयः प्रदर्शितो येन सम्यक् जयतीर्थं तमाश्रये यत्प्रेक्षणं प्रेक्षकपापनाशनं यन्वन्दनं वन्दकपुण्यपोषणं यत्सेवनं सेवकभक्तिवर्धनं वन्दे सुशीलान् सुकृतीन्द्रसद्गुरून् वेदव्यासरघुत्तमाङ्घ्रिसदनं वाध्वार्णमे कोविदं वात्सल्यादिगुणान्वितं मुनिवरं काशीमठाधीश्वरं ध्वान्तार्कं सुमतान्तमण्डनरतं मन्देष्टबोधप्रदं सम्वन्दे सुकृतीन्द्रतीर्थकरजं श्रीसंयमीन्द्रार्चितं शास्त्रेषु पारदृश्वानं शास्त्रज्ञेषु च वत्सलं दीनभक्तोद्धारकरं सत्यात्मानं गुरुं भजे श्री गुरुभ्यो नमः हरि ओम विशेष जावनो दमाना काले ऐकलेच कशी आम्ही निष्काम जावन असेल तसल कर्म कोरका खंचिरी तिरी देवाल सेवा मिळेल तसल भावनेना प्रत्येक कर्म इत्यादी कोरका म्हणून देवान सांगले ताचे गुणगान करताच ताची कसल ताचे प्रामुख्यता मिळेल विषयाचेर आणि मुखावेल भागो देव अर्जुनाक उपदेश करतास व्यवसायात्मिका बुद्धिः इहेक कुरुनंदन बहुशाका ह्यनंताश्च बुद्धयो अव्यवसायिना व्यवसायात्मिका बुद्धिः व्यवसाय म्हण कसं अर्थ म्हणून सांगले रे निर्णय म्हणून अर्थ या पुरे प्रमाणादुकून प्रमित जलल तसल विषयो पुरे हक्क उपोत बलल जावन असेल तसल प्रमाण असच हक्क जाव का जलल तसल एव्हिडन्स असच म्हणल तसल प्रत्येक हांतो निर्णीत जावन असेल तसल या बुद्धी उपाय ज्ञानोपाय जावन असं हेक गुरुनंदन तस जावनो या विषयाचेर दृढ जावन असेल तसल एक निर्णय घ्या ह्या विषयाचेर कंचेरी तरी तका या नत्तील तशी कंचेरी तीर तका अपास काउंटर मिळेल तसल या ना अश्चाक मस्त हाजी विरुद्ध जावन असेल तसल वाद अस बहुशाका ह्यनंताश्च बुद्धयो व्यवसायिनाम बहुशाका म्हणजे नाना रीतीरी नाना वाटेरी भोविल तसल अनंत जावन असेल तसल हाजी विरुद्ध जावन असेल तसल उपाय मस्त जन सांगताची जतांतू कंचे अंतू निर्णय मिळेल तसलला कंचे अंतू एक प्रमाण एव्हिडन्स मिळेल तसल नातील दुखून तंतू कंचे एक विषयाचे रे तुगल मन घाल नका कसला तसं पुरे असची म्हणून सांगले रे यामिमां पुष्पितां वाचम प्रवदन्त्यन्व पश्चितः वेदवादरतः पार्थ नान्यदस्ति इति वादिनः याम इमां पुष्पितां वाच होंगा पुष्प म्हण शब्द अर्थ कसलो म्हणून सांगले रे स्वर्ग म्हण अर्थ कसलाक वामन पुराणांत पुष्पम स्वर्गादयः प्रोक्ता फलम मोक्ष उदाहृतम म्हणल तसल वामन पुराण वाक्य घेतन पुष्प म्हण शब्द अर्थ कसला म्हणून सांगले रे स्वर्ग म्हणून अर्थ दोन असं एक स्वर्ग एक मोक्ष स्वर्ग म्हणून सांगले रे टेम्पररी जाव आमगेल कंची एक सत्कर्माक टेम्पररी जावनो आमक कसं येता एक सुखाक एक साधन जाव का म्हणल्याक निर्माण झालेलं तसल एक विशिष्ट जावन असेल तसल क्षेत्र त्यावेळी पुरे गंचांत येल्या संसारांतू येता स्वर्ग नरक भुई या तिन्ही संसारांतू येता या सोण मोक्ष म्हण कसं म्हणून सांगले रे ते आपा संसार बंधन ना नित्य निरंतर केदनाय सुख मात्र दुःख येदे पुणिना स्वर्गा जलरी येदे दुःख असतके जला मोक्षांत दुःख मिळेल विषयना मोक्षा एंड मिळेल विषयना तस जावनो स्वर्गा वैरी पुष्पितम वाचम कंची या पुरे वेद सची या पुरे स्वर्गागोस्कर म्हणून मस्त जल सांगून येताची त्या स्वर्गागोस्कर मन घालाशी त्या पुरे अविपश्चित त्या कोण पुरे सांगताची तंक यथार्थ ज्ञान ना वेदाच तात्पर्य ज्ञान तंक ना तस जावनो तंगेल उत्तरा मोल देऊ नका तनी पुरे कशाची वेदवादरता पार्थ नान्यदस्ति इति वादिनः तनी पुरे वेदवादरत म्हणताना ऐकतन शब्द ऐकताना अयो वेद कसं सांगताची तंतूची निष्ठ शिल्या म्हणून दिसता जतशी नाही वेदवाद म्हणा अर्थ कसलाक एक वाद म्हणा शब्दाक वादो विवाद संप्रोक्त वाद म्हणाल शब्दाक विवाद म्हणून आज एक लोक आणले रे त्यांची तुम्ही याला वाद करू नका म्हणा अर्थ कसला तुम्ही गेला विवाद करू नका चर्चा करू नका म्हणून तसे वेदांत सांगितले विषयाचेर चर्चा करतल्या म्हणल्यार वेदांत सांगितले विषयाचेर कंचे एक रीतीर प्रामाण्योपणातील तसल्या ताका कंचे एक मोल दिनातील तसल्या म्हणल्यार एक अनेक वेदवाद म्हणून सांगल्यार वेदा कसं येद्रा दिसता तितले नमगतल ताचे तात्पर्य कसल्या ताचे यथार्थ जावन असेल तसल तत्व कसल म्हणून सांगनाच बैलान कसं दिसता आपात कसं दिसता त्या मात्र नमून गोतल्या तस जावनो तन्नी गो आणि विंगड त्या सोड स्वर्ग आदि सोणू अन्यदस्ती परमात्मा म्हणलस
परमात्मा इच्छेन करते आमकां मोक्ष म्हणाल मेळटा म्हणाल तसल त्या एक देवाल महात्म्य सांगच्या कशी वेद त्या पुरे ना म्हूण सांगताची. मागीर कसं सांगतात आनी कामात्मान स्वर्गपरा जन्म कर्म फलप्रदा. तांणी पुरे मनान तो इच्छा दवर म्हाका स्वर्ग जाव का, म्हाका हें जाव का, म्हाका तें जाव का म्हणाल तसल कामन मना दवर नाशिल्ले स्वर्गपरा आहा. प्रत्येकल्यांक कसं एक उद्देश म्हूण निमगे स्वर्ग मात्र उद्देश म्हूण सांगतात. जन्म कर्म फलप्रदाम जन्माक कर्माकची कारणीभूत जावन आशिल्ले तसल तांगेले पुरे हे कर्म खंयचे आता उदाहरण एक वेदांतू एक वाक्य कसले स्वर्ग कामो ज्योतिष्ठोमेन यजेत. कोणाकी स्वर्ग जाव का तांणी पुरे ज्योतिष्ठोमयाक कोर काम. त्या ज्योतिष्ठोमयाक केले री तांणी कसं करताची म्हाका स्वर्ग जाव का म्हणाल तसो उद्देश घेवन तांणी ज्योतिष्ठोमयाक करताची. ज्योतिष्ठोम सोमयाक केले म्हूण जाल्यार तांकां कसं येता स्वर्ग मेळटा. जे ते स्वर्ग केदोळताय असता ताजी एक अवधी म्हणाल आसा. त्या अवधी जाता आपास तांकां जन्म आसा, आपास कर्मबंधन आसा. तसल कर्मबंधन जन्माची गंजकी हाजेर तांणी भोंवताची क्रिया विशेष बहुला. प्रत्येक कर्मकांडा वैर दिशील तसल अर्थार मात्र तांगेल्या एक रथ इत्यादी दवन भोगैश्वर्य गतीं प्रती भोगाचे ऐश्वर्याचे विट्टेर वचुका म्हणाल तसल एक इच्छा दवन तांणी भोंवताची. तदनंतर भोगैश्वर्य प्रसक्तानां तयापहृत चेतसां व्यवसायात्मिका बुद्धी समात्कु न विधीयते. तश जावन त्या विषयाचेर तू मन घाल नाका. कसल्याक भोगैश्वर्य असलेरी तांदुकून तुका मन तांडून येयला त्या नाका म्हणाल तसल विषयाचेर तू हे केला व्यवसायात्मिका बुद्धी तुका योग्य जावन आशिल्ले तसल व्यवसाय जावन परमात्मा विषयाचेर तुगेलें मन आशिल्ले देखून तश जावन समाधो भगवती मनस्समाधानार्थम परमात्मा विषयार मन घट्टी धरलेलं देखून न विधीयते. तुक त्या सांगील विषय नाही. तुक त्या व्यवसाय जावन आशिल्ले तसल कर्मागोस्कर करचे तसल काम तुक सांगील तसल विषय नाही. तश जावन तू तांतू वचू नका. त्या मात्र नाही तू वचू नका म्हणच्याक अनेक कारणे आसा. त्रैगुण्य विषया वेदा निस्त्रैगुण्यो भवार्जुन. कंचकी वेदांतू वैरदिशिक पुरे आसा ते पुरे त्रैगुण्यागोस्कर संसारा बंधनांत भोंवच्याक अनेक कारण जाता. तू जाल्यार कसं जावन आसा निस्त्रैगुण्यो भवार्जुन. निस्त्रैगुण्य म्हळ्यार संसार नाका म्हाका मोक्ष जाव का परमात्मा सेव जाव का म्हणाल तसल निष्काम भक्त तू एकांत भक्त तू. तस जावन त्या विषयाचेर तू या करू नका. निर्द्वंद्व आहा त्या विषयार तू कन्फ्युजन येना. म्हाका संसार जाव का की देव जाव का म्हणाल विषयाचेर कन्फ्युजन ना. तशी एकांत भक्त जावन आशिल्लो कोण नित्य सत्वस्थ आहा. केतनाय परमात्मा वयर सत्व म्हणून सांगले रे सद्भावे साधुभावे च सदित्येवावगम्यते. सत म्हणाल शब्दाक योग्य जावन आशिल्लो जाल्यार सद्गुण म्हणून अर्थ. ताजेन त्या गुणाक पुरे आश्रय जावन आशिल्लो तसलो अनंत कल्याण गुणाण अनंत कल्याण गुणाक आश्रय जावन आशिल्लो तसलो तो परमात्मा वयरी नित्य तुका स्तहा म्हळ्यार थंय तिश्टरी ताजेर नित्य आधार दवन ताजेर निष्ठ दवरन तू ते राबता म्हळ्यार परमात्मा विशयाचेर दृढ विश्वास दवर नाशिलो. निर्योगक्षेम योगक्षेम म्हळ्यार शब्दार्थ कसलो म्हणून सांगले रे अप्राप्तस्य प्राप्ती योग प्राप्तस्य परिरक्षणम क्षेम. खंयची एक विषय आमकां मेळ्ळी ते मेळतना ताका प्राप्ती खंयची एक विषय प्राप्त जाताना ताका योग म्हणटात. क्षेम म्हळ्यार अर्थ कसो म्हणून सांगले रे प्राप्तस्य परिरक्षणम क्षेम. खंयची मेळ्ळेले विषय आसा ते कशी सांबाळ घेवका म्हणाल तसले विषय आसा ताका क्षेम म्हणटात. खंयची स्वर्गा विषय तुका मेळका म्हणाल विंगड खंयचे स्वर्ग जावो खंयचे एक ऐहिक जावन विषय आसा. हे खंयची विजय जाव का तुका हें जाव का म्हणाल तसल कामन ना. नकांक्षी विजयम कृष्ण म्हणून सांगता तू न राज्यम हे म्हूण इत्यादी तू प्रत्येक विषयाचेर तुका ताजेर कामना ना. तशें जावन ते निर्योग जावन आसा निक्षेम जावन आसा. तुका त्या मेळ्ळेले खंयची स्वर्ग जावचाक इंद्राल ह्यो अवतार स्वर्ग तुगेलो अधीन आसा जाल्यार ते स्वर्ग प्रत्येक आमोक्ष आजितय खंयचे सृष्टी अंत्यतय हांव स्वर्गांत तूं हांव हें आदी करून नासता म्हणून तुका ते आशा ना. तू प्रत्येक परमात्मा सेवन म्हणून कितली परमात्मा कालावधी दिता तितली परमात्मा सेव म्हूण रितीर तू त्या कोरून येता. तशें जावन तुका निर्योग क्षेम तू तशीच आत्मवान आत्म म्हणत स्वामी म्हणून मम स्वामी हरण नित्यम सर्वस्य पतिरेवच असल्या स्मृत्यादीन सांगील तसले विषयाचेर दृढ विश्वास दवन प्रत्येक परमात्मा सर्वोत्तमत्व सर्वनियंत्रत्व सर्वोत्कृष्टत्व विषयाचेर तू नित्य निरंतर मन दवन त्या परमात्मा अधीन जावन प्रत्येक चलता म्हणाल तसल दृढ विश्वास दवर नाशिल तू. तश जावन तू खंयची त्रैगुण्य विषया वेदा तुका खंयची संसारागोस्कर तू इतशे पावतल नाही. तश जावन त्रैगुण्य विषया वेदा म्हळ्यार अनेक अर्थ त्रैगुण्य विषय म्हणून सांगले रे त्रैगुण्या वयर आशिल्लो तसल द्वेष
तज्जेन याती प्रायती म्हळरी त्रैगुण्य नक्का म्हणल तसल विषय नक्का म्हणलेकून तू येद्रा वतल तसलो निस्त्रैगुण्य जावन अस तस जावन तुक त्या कंचकी एक ऐश्वर्या भोगैश्वर्याಗೋಸ್ಕರ जावकाशेल तसल स्वर्गाಗೋಸ್ಕರ जावकाशेल तसल अव्यवसायात्मक जावनशेल तसल बुद्धी नाका व्यवसायात्मक जावनशेल तसल बुद्धी येवो म्हणून परमात्मा ताका अनुग्रह करता. त्या मात्रने हाजेर आनी कन्फ्युजन येता. तशें रे स्वर्गाಗೋಸ್ಕರ केल्यार मोक्ष मेळना म्हणून सांगले तुम्ही. तशें मोक्षाಗೋಸ್ಕರ केल्यार स्वर्ग मेळना न्हू. एक धोर काजला अनेक वता एकम संधीत हो अन्यंच्युतती कंचकी स्वर्ग मेळका म्हण लेखल्यार मोक्ष मेळना, मोक्ष मेळका म्हण लेखल्यार स्वर्ग मेळना. हक कसं कोरका म्हणून सांगल्यार कोण सांगेल तुका मोक्ष कोरका मोक्षाಗೋಸ್ಕರ कसले केल्यार स्वर्ग मेळना म्हणून कोण सांगेल. यावान अर्थ उदापाने सर्वतः संप्लुतोदके तावान सर्वेषु वेदेषु ब्राह्मणस्य विजानतः. खंयची रीती रे उदापान म्हण उद्दा पिवच्याक कारण जावनशील तसले कुपांत म्हणजे एक बायन तू कसं पुरे आमक प्रयोजन असं यावान अर्थ अर्थो वस्तू प्रयोजन निवृत्तीशु अर्थ म्हळ्याक प्रयोजन म्हळ्याल तसल अर्थ प्रयोजन कसं पुरे प्रयोजन आमके एक बायंत मेळता ते पुरे सर्वता संप्लुतोदके ते एक हॉड जलराशीन मेळताचीच ते कसं करू येतं बायंत कोण उद्दा ताणून उद्दा पिव येतं नाव येतं तशी छंत जलरी उद्दा खंयची एक तुम्ही कळसा काणू नवचे हे पुरे जत्ताची तज्वेरी विशिष्ट जावनशील तसलं कृषी काढ्यात ना नवच्या ते बुड्डून हे करूयात कसं पुरे आमक हंतू संप्लुतोदकान मेळता त्या पुरे कुपांत मेळना त्या पुरे बायंत मेळना ज्या बायंत मेळचे प्रत्येक प्रयोजन त्या पुरे अंत मेळता जलराशीन मेळता तशें जावन जलराशी छाता मेळतना म्हाका बाय मेळ्ळी म्हणून खंयची रितीर तूं उलयता. तावान सर्वेषु वेदेषु ब्राह्मणस्य विजानतः तशें जावन ब्राह्मण म्हळ्यार खंयचे जातीक सांगिल्ले नाही ब्राह्मण म्हणून सांगणारी ब्रह्मम अनती इति ब्राह्मण परमात्मा विषयाचेर कोणाक यथार्थ जावन अपरोक्ष ज्ञान असं तसल अपरोक्ष ज्ञानी तक्का कळत या विषय कसल्या म्हणून सांगल्यारी परमात्मा खंयची ज्ञान केलेर मोक्षाಗೋಸ್ಕರ खंयचे प्रवृत्ती केल्यार त्या स्वर्ग इत्यादी मेळचेची अत्यंत अल्प जावन असेल तसल स्वर्ग मेळता. आजी काही जाल्यार तशीच लोकांत जाल्यार तशीच हड्डे कसले घेतल्यार संसान विषय कॉम्प्लिमेंटरी दिव्यात जे संसान विषय घेवच्या जमकला हॉड कशी कॉम्प्लिमेंटरी दिवच्या जाता तशी मोक्ष म्हणाल तसल हॉड अत्यंत हॉड फलाಗೋಸ್ಕರ तुम्ही तरी प्रयत्न करताची स्वर्ग इत्यादी संसान विषय तुम कॉम्प्लिमेंटरी जाऊन मेळता असता तस जाऊन त्या मेळना म्हणाल तसल विषय तुम्ही आलोचन कोरका म्हणून ना तस जाऊन व्यवसायात्मिका योग्य जाऊन परमात्मा हाजीಗೋಸ್ಕರची तू हे कोरका. तशेल्यारी वेदाक प्रामाण्य ओपूत नाकवा वेदान सांगेल तसल कर्म करचे नाकवा. वेद सांगता कसल्या कर्मण्येवाधिका तू आता सांगता कसल्या वेदान तू स्वर्ग कामः ज्योतिष्ठोमेन यजेत म्हणून वेद सांगता कोणाक स्वर्गाची इच्छा आसा ताणी ज्योतिष्ठोमया कोरका म्हणून सांगता. तशेल्यार तुम्ही तुगेल प्रकारे पुरे खंयचे स्वर्गाಗೋಸ್ಕರ कसले करूनच जाल्यार ते ज्योतिष्ठोमया कोणे करूक ना कोण वेद इत्यादी अशी वाजून करची कोणकी वेदा वयर मन आशिल्ल्यानच कोणकी आस्तिक जावन आसा तांणी कोरका नास्तिक वेदांतू वचनाच आस्तिकांत तू तरी परमात्मा विषयाचेरी पुरे कोरका म्हण लागल्यार बरल खंयची वेद बागा आशिल तसल विषयूची लुप्त जावका जाल्यार तसल प्रसंग म्हण सांगल्यार तशी काय ना. कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन मा कर्म फल हेतुर्भूर्माते संगोस्त्व कर्मणी. हा तुका खाली स्वर्गार कामन दवर नका म्हणून मात सांगील शिवाय वेदांत आशिल तसल कर्म अनुष्ठान कोर नका म्हणून सांगन. अयो स्वर्ग काम हा ज्योतिष्ठोमेन यजेत म्हणून स्पष्ट जावन कोणाकी स्वर्गावेर कामन आस कोणाकी स्वर्गावेर इच्छा आस तांणी ज्योतिष्ठोमय या यजन कोरका म्हणून सांगता. तू तरी आता कसं सांगतास कर्म करी म्हणून सांगतास कर्मण्येवाधिकार असते म्हणून सांगून कर्म करी म्हणून सांगतास या विरुद्ध नाही म्हणून सांगल्यार तशी नाही. त्या पुरे इच्छे खंयची असं परमात्माಗೋಸ್ಕರ ज्योतिष्ठोम याक करता परमात्माಗೋಸ್ಕರ खंयची विंगड याक करता म्हण अशी भावन घेऊन परमात्मा उद्देश कोण तू ज्योतिष्ठोम याक करी कर्मण्येवाधिकार ज्योतिष्ठोम याक करूक अधिकार असतो का मा फलेषु कदाचन स्वर्गावैर इत्यादी तुक अधिकार ना कारण कसं तुक स्वर्गा इच्छा आहे ना तो निस्त्रय गुण्य जावनस तस जावनो स्वर्गाಗೋಸ್ಕರ तू ज्योतिष्ठोमादि खंयचे यागा प्रवृत्त जाव नका स्वर्गाಗೋಸ್ಕರ खंयचे कर्म कोर नका विंगड अल्प जावनशील तसल कारणाಗೋಸ್ಕರ खंयचे कर्म कोर नका योग्य जावनशील तसल परमात्मा सेव्यात्मक जावनशील तसल महत् कार्याಗೋಸ್ಕರ तुगेल प्रत्येक कर्म करी मा फलेषु कदाचन मा कर्म फल हेतुर्भूः तुगेल मनान तू
क्षणा काही जाल्यार ताची फलां देखून म्हाका ह्या कर्माच कसं फल स्वर्गादी फल त्या अवर जावन आशिल्लो आसत त्या कर्मान तो त्या फलान तो तुगेलें मन येदेपुणी वच्चे नाका माते संगोस्त्व कर्मणी तशें म्हूण सांगू न्हू अकर्मांत खंयचे रितीरी म्हाका कर्म नाका म्हणून हांव कसले कर्म करना अशें बसता म्हळ्यार तसले विचार करनाका म्हळ्यार आज एक मुख्य कसं सांगला तूं परमात्मा ज्ञान करका देवाल ज्ञान करका तशें हांव आनी कसले करना नित्य निरंतर बसता नित्य निरंतर प्रवचन आयकता रावचें परमात्मा कितले ज्ञान देता तितले ज्ञान देता वचचें त्या सोडून विंगड खंयची पुरे कर्म आसत त्या पुरे कसले संध्यावंदन ना नावची ना करची ना कसले ना खाली देवाल ऐकूच मात्र आणि ज्ञान करता बैशे म्हणून सांगल्यार तशें सांगेल नाही हांव महाते संगोस्त्व कर्मणी अकर्मा तू कसले कर्म कर ना अशें राबून हांव खाली ज्ञान आवडटा म्हणून सांगचे योग्य नाही तशें हांव न्हू दोन्ही कोरका कर्म कोरका जाल्यार कर्माची फलाची इच्छा कोरनाका खाली देवाल घोस्कर कर कर्म कर्मण्येव अधिकार असते मा फलेषु कदाचन मा कर्म फल हेतुर्भू माते संगोस्त्व कर्मणी हे अत्यंत प्रसिद्ध श्लोक अंतही जलरी हा परमात्मा नाही म्हणाल तसले एक व्हड तत्व परमात्मा सर्वोत्तम तागेल इच्छेन या पुरे कर्म जावच तागेल इच्छेन असके ना ताणी फल दिवच आमक खंयचे रितीरी फला ज्या दिवचा जायना म्हूण जीव आणि ब्रह्म एक नाही म्हणाल विषयी हंगा प्रतिपादन जाता कशी कर्मण्येव अधिकार असते तुका कसं करूक तुका एक अधिकार असा कसं आजी विषयारी तुका एक हे असा कमांड असा म्हणून सांगल्यार कर्म करचे विषयार तुका कमांड असा तू मन करून तू हे करूयात संध्यावंदन करूयात जर तू मन करून तुका ताजे फल दिवचा जातवा ना त्या फल दिवचे कोण मा फलेषु कदाचन तुका फला वैर अधिकार ना फल दिवचे अधिकार तुका ना फल दिवचे अधिकार कोणा असा त्या परमात्मा मात्रच तशी मा कर्म फल हेतु हुबो कर्मा फला हेतु कर्मा फला स्वामी कोणा दिवचे या कोणा म्हणून सांगल्यार तो परमात्मा मात्र तो तू केन्ना काही जायना तशें म्हूण सांगू न्हू कर्मारी म्हाका अधिकार ना म्हाका फलारी अधिकार ना म्हूण बैश्या जाता तशें जायना माते संगोस्त्व कर्मणी कर्मार तुका अधिकार आशिल्लोच फलार अधिकार ना म्हळ्यार खंडीत तशें जाव न्हू दोन्ही म्हाका कसले ना म्हाका पुरे आसा म्हूण तशें सांगू जायना जीव जीवची परमात्मा परमात्मूची तशें जाव न्हू जीवाल आणि ब्रह्माल अंत भेद या नित्य निरंतर जावन आसा म्हळ्यार तसले विषय या दृष्टिकोनार पळयल्यार ह्या श्लोकातून स्पष्ट कळटा तदनंतर योगस्थः कुरु कर्माणि संगम त्यक्त्वा धनंजय सिद्ध्य सिद्ध्यो समो भूत्वा समत्वम योग उच्यते हे पुरे योगस्थः कुरु कर्माणि योगस्थः योगा वैरी निष्ठ दवन योगा वैर इच्छ दवन योगा म्हण कसं उपाय ते परमात्मा प्राप्ती जावच्याक मोक्षा प्राप्ती जावच्याक खंयची ज्ञानाक उपाय जावन आशिल्लो तसले निष्काम कर्म त्या निष्काम जावन आशिल्लो तसले एक मन दवर स्थः कुरु कर्माणि ते पुरे मना दवरून कर्म करता राब संगम त्यक्त्वा धनंजय खंयचे रितीरी फला संग इत्यादी दवरनाच विंगड खंयचे एक अभिलाष दवरनाशी त्या कर्म करता वस सिद्ध्य सिद्ध्यो समो भूत्वा समत्वम योग उच्यते ताची फला कसं फल मिळता फल मिळत की ना म्हणाल तसले एक विषय आलोचन करनाशी फलाची आकांक्षा सोडून कोण राबता की ताका योग म्हणतात योग म्हळ्यार शब्दा अर्थ योग कसलो म्हणून सांगल्यार खंयचे रितीरी आमकां फलाचे संघर्षानच आणि ताजेन हे केलेलं कर्म हे सिद्ध जात की सिद्ध जायना की हाजे हाका अर्थपूर्ण की अनर्थ जावन असेल या कर्म की म्हळ्यार तसले विषय मनावर राश परमात्मा गोस्कर हांव या करचे परमात्मा गोस्कर हांव करता ताजेन मुखार म्हाका कसं जाता कसं जायना म्हळ्यार तसले विशयाचेर आलोचन करनाशी योगस्थः परमात्मा वैरीची परमात्मा गोस्कर म्हळ्यार तसले एक विशिष्ट जावन आशिल्ले तसले मना दवरून कर्म करता राबूका हे मात्र कोरका विंगड फल इच्छा दवरून कर्म करून जीवा म्हणून सांगल्यार दूरेण यवरम कर्म बुद्धी योग धनंजय बुद्धो शरणमन्विच्छ कृपाण फल हेतवः दूर दोकुनुची दूरेण यवरम कर्म दूर दोकुनुची त्या अवर जावन म्हळ्यार अवर म्हणत अत्यंत नीच जावन आशिल्ले मोक्षा कंपेर केल्यार स्वर्ग अत्यंत नीच जावन आसा तशें जावन त्या स्वर्ग दिवत तसल कर्म हे दूर दोकुनु दवरी आणि उत्तम जावन आशिल्ले तसले बुद्धी योगा धनंजय बुद्धी योगाचे बुद्धी खंयची परमात्मा ज्ञानाक उपयुक्त जावन आशिल्ले तसले निष्काम जावन आशिल्ले तसले त्या कर्म इत्यादी तू करता वस बुद्धो शरणमन्विच्छ बुद्धीक विषय जावन आशिल्ले तसले त्या परमात्मा विशयार त्या देवाल विशयाचेर सर्व सृष्टी संहार पालन नियम अज्ञान ज्ञान द्युत तसल त्या एक सृष्टी आदी अष्टकर्ता जावन आशिल्ले तसले त्या परमात्मा विशयाचेर मन दवरून शरणमन्विच्छ कसल्याक
कृपणा फल हेतव कोण की फला हेतु दोन कर्म करताच त्यांनी पुरे कृपण दीन जावन असताच त्यांनी पुरे नीचत्व भाव मिळता तांका पाच संसारांतू बंधनांत असताच तस जावनो त्यातूक योग्य नाही बुद्धियुक्तो जहातीह उभे सुकृत दुष्कृते तस्माद योगा युजस्व योग कर्म सुकौशलम बुद्धियुक्त परमात्मा वैरी आस्तिक्य भावन दवन परमात्मा सेव मिळल तसले ज्ञान दवन परमात्मा उद्देश कोरनो कोण की कर्म करताच त्यांनी कसं करताचे उभे सुकृत दुष्कृते पुण्य पाप या दोन्ही बंधन नातेल्या पुण्य आमक बंधन पाप आमक बंधन तसं एक संसाराक अनिष्ट जावनशील तसं पुण्य आणि अनिष्ट जावनशील तसं पाप या पुरे सोडवानु तस्मात योगा युजस्व त्यांनी दोन्ही त्या सोडताच तस जावनो कंचकी संसार नक्का म्हणून चमकल रीती तुका योगा युजस्व योगाಗೋಸ್ಕರ परमात्मा कंचकी सेवेಗೋಸ್ಕರ तू ह्या कंचकी कर्म अंतु निवृत्त जाव प्रवृत्त जाव का योग कर्म सुकौशलम योग म्हणल कसं असं परमात्मा सेवा दवाल कंचकी सेवा दवाल पूजा दवाल कंचकी हज्जीಗೋಸ್ಕರची मिगल सर्व कर्म पूजा म्हणली कुठले खाली बैसून अभिषेक इत्यादी म्हणल नाही नित्य निरंतर मिगल कर्म कोरचे पुरे दवाल सेवा म्हणल तसं एक भावन घेऊन कोणाला विंगडालಗೋಸ್ಕರ नाही दवालಗೋಸ್ಕರ करता म्हणून कोणतरी होता त्या कर्माच वरलर खंचकी अवर जावन कर्म असं त्याच्यापाशी कौशल अत्यंत उत्तम जावन असं तस जावनो अत्यंत मुख्य रीतीरी परमात्मा विवरण करता कशी निष्काम जावनो खंचे रीतीरी परमात्मा अतिरिक्त जावनो खंचे या जगत्याಗೋಸ್ಕರ जाऊ या देहाಗೋಸ್ಕರ जाऊ आजी खंचे रीतीरी कामन दवरनाश कालित परमात्मा सेवा म्हणल तसं एक भावनेत आमगेल कर्म आम्ही तरी कोरण्याताची त्यांची अत्यंत उत्तम उत्कृष्ट जावनशील तसल कर्म म्हणाले का सदुपदेशू आमका गीते दुखून मिळता ह्या उपदेशू आम्ही आयजे खाली ऐकूच मात्र नाही हे आमगे जीवनान दे जलरी येऊ का त्या येऊच्याक परमात्मान स्वतंत्र जावनशील तसल परमात्मान प्रेरण देऊन हे आमगे हातान घोडो का म्हणून देवाला प्रार्थना करून श्री कृष्णार्पणमस्तु.